मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। अणुबॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला आहे तो, मला द्या, मला हवाय। हवाय मग पहिल्यांदा भारताला स्वातंत्र्य द्या। खूप छान, खूप। आणि आपण घरी कामाच्या ह्याच्यामध्ये हसायचं विसरून जातो। बरोबर। ह्या मूवीच्या निमित्ताने सर्व भरभरून हसले। आज आम्ही बघितलं, आमच्या घरच्यांना सांगून पुन्हा आम्ही हाऊसफुल। छान आहे, खूप छान। ती बघायला यायला पाहिजे, ही मूवी बघावी, आपला आनंद घ्यावा, सगळ्यांना मनोरंजन तर होणारच आहे। सगळ्या पात्रांचं अगदी खूप छान काम, आणि मेन मधुगंधा कुलकर्णींनी जे काय डायरेक्ट केलेलं आहे बेस्ट आहे। छान होता प्रश्न, डायरेक्शन चांगलं होतं, अच्छा चांगलंच होतं, प्रश्नच नाही। बिलो द बेल्ट कॉमेडी ह्याच्यामध्ये नाहीये, कुठेच नाही, एकही नाही। याच्यामध्ये तुम्ही कुटुंबाला, तुमच्या मुलांना घेऊन जाऊन तिकडे तुम्ही हा सिनेमा पाहू शकता, असा हा सिनेमा आहे। पलाट क्रमांक 1 वरून सुटली सुसाट गाडी, पलाट क्रमांक 1 वरून सुटली सुसाट गाडी, कारण सगळ्यांना बघायची होती मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बिंग मराठी सागर। तर आज मी आलेलो आहे एका मराठी मूवीचं रिव्ह्यू घेण्यासाठी। तो आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेला आहे, ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। या मूवीचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी सर। या मूवीचे निर्माते आहेत मधुगंधा कुलकर्णी आणि भरत शितोळे। तर यामध्ये बघू शकता किती मोठी स्टारकास्ट आहे। यामध्ये मेन रोलमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत स्वतः प्रशांत दामले सर, त्याचबरोबर आहेत आनंद इंगळे, त्याचबरोबर आहेत वैभव मांगले सर आहेत, अद्वैत दादरकर आहेत, मनमीत पेम आहे, प्रणव रावराणे आहेत, गणेश मयेकर आहेत, गीतांजली कुलकर्णी, अशी मोठी स्टारकास्ट आहे। तर मित्रांनो, याबद्दल प्रेक्षकांचं काय मत आहे या मूवीबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि थेट जाणार आहोत आपण प्रेक्षकांकडे। सो लेट्स गो टू द ऑडियन्स। खूप छान, खूप छान। प्रसाद दामले जी म्हणजे ऑल टाइम फेवरेट आहेत आमचे। अच्छा। आणि खूप छान त्यांनी काम ह्याच्यामध्ये केलं। अजून कोणाची भूमिका आवडली तुम्हाला? खूप सगळ्यांनी छान केलं, त्यांच्या परीने त्यांनी खूप सुंदर असा अभिनय केला। आणि असं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवातच अगदी हास्यास्पद झाली। आणि थँक्यू, हा मूवी तुम्ही आमच्यापर्यंत आणला। आणि खूप धन्यवाद, मजा आली। हो, खूप मजा आली। छान आहे, खूप छान आहे। कोणाची भूमिका अशी तुम्हाला आवडली? सगळ्यांच्याच भूमिका तशा सुंदर आहेत। वैभव मांगले, प्रशांत दामले, सगळ्यांच्याच भूमिका खूप छान आहे। म्हणजे मूवीला एक अशी स्टोरी आहे का? हो आहे, असं होतं तर आहे, पण स्टोरी पण आहे, स्टोरी पण आहे आणि कॉमेडी पण आहे। कॉमेडी पण आहे। ओके। कसा वाटला मूवी? छान मूवी, अगदी म्हणजे फॅमिलीने बघण्यासारखं आहे। पण आज आम्ही बघितलं, आमच्या घरच्यांना सांगून पुन्हा आम्ही हाऊसफुल करणार। अच्छा। म्हणजे कशावर आहे मूवी हा बेस्ट? एक तुम्ही 2000 साली हे जे नाटक आलेलं ते बघितलं होतं का? त्या नाटकामध्ये जितेंद्र जोशी आहेत। अच्छा, बरोबर ना? ते पाहिलेलं आहे मी नाटक, आणि आज तो त्याच नावाचं पिक्चर पाहिलंय। मला पुष्कळ आनंद झाला आणि मी पूर्ण माझी टीम घेऊन आली आहे, 25 महिलांची। अच्छा, हो, आणि छान वाटलं, पूर्ण म्हणजे एन्जॉय केला मूवीला। कोणाची अशी स्टँडआउट वाटली तुम्हाला परफॉर्मन्स? वेगळं असं बोलता येत नाहीये, पण सगळ्यांनी मस्त केलं, सगळं मस्त आहे। आणि हिटलर कोण आहेत? प्रशांत दामले सर। आणि परत बघायला येणार? मूवी खूप छान वाटला। नमस्कार, मी नंदिनी तिटामे। आपण इंटरनेटच्या जगात इंस्टाग्राम, फेसबुक हे सर्व बघतोय, पण आपण स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या पूर्वजांनी आपल्या म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी काय काय केलंय, कुठल्या कुठल्या थराला जाऊन त्यांनी लुकाछुपी खेळल्या, ते सर्व लोक विसरून गेले। पण त्यानिमित्ताने पुन्हा त्यांना एक आठवण करून दिली की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये असे कॅरेक्टर होते आणि ते काय काय करत होते, ते सर्व विसरले। त्यानिमित्ताने ती आठवण एक झाली आहे। आणि मूवीचा विचार केला तर खूपच आनंद मिळणारी गोष्ट आहे। त्यांनी खूप चांगलं काम केलंय, सर्व कलाकारांनी कॉमेडी, आणि आपण घरी कामाच्या ह्याच्यामध्ये हसायचं विसरून जातो। बरोबर। ह्या मूवीच्या निमित्ताने सर्व भरभरून हसले, सर्व महिलांनी वेळ काढून ते आल्या। कसा वाटला मूवी? खूप छान आहे,
सर्वांना आवडला आणि सगळ्या पात्रांचं अगदी खूप छान काम आहे आणि अच्छा. मस्त करमणूक झालेली आहे. हा. सर्वांना आमचा सगळा इंडियन नेव्हीचा ग्रुप आहे हा. अच्छा, इंडियन नेव्हीचा ग्रुप आहे. नेव्हीचा ग्रुप आहे हा. सगळ्या रिटायरमेंट ऑफिसर्स आहेत आणि आम्ही नेहमी आम्हाला मॅडमने ऍड केलं मी मंत्रामध्ये. आम्ही सगळ्या खूप एन्जॉय केलं, खूप धमाल केली. सर्वांना खूप आवडला. सगळ्यांचे दामलेन सरांचं पण छान आहे. सगळ्यांची कामं चांगली आहेत. अच्छा, एकंदरीत सगळं आम्हाला खूप बरं वाटलं. हे आमच्या आहेत त्यांना पण विचारा. कसा वाटला तुम्हाला मूवी? नाही, खूप छान आणि इतका आनंद दिला या मूवीने. हो, हो. अतिशय छान वाटलं. म्हणजे असं सुरुवातीलाच वर्षाच्या वर्षाच्या, सुरुवातीला yes. एवढा आनंद घेऊन चाललोय आम्ही घरी आणि आम्ही इतरांना पण सांगणार की सांगणार. तुम्ही हा हो, मूवी मूवी नक्की नक्की बघा. बघा. तुम्हाला कसं वाटलं ताई? हो, खूपच छान आहे. मला शेवटपर्यंत म्हणजे असं काय उत्सुकता होती, शेवट काय होईल काय होईल, पण अच्छा. शेवट तर खूपच छान. गोड होता. खूप छान शेवट होता. ओके, आणि म्हणजे कॉमेडी पण आहे, हो, हो, स्टोरी आहे, स्टोरी आहे, नक्कीच, सगळं नक्कीच, सगळं आहे. म्हणजे कम्प्लीट फॅमिली मूवी आहे. फॅमिली मूवी आहे. तुम्ही काय, तुम्हाला कसं वाटतं? छान, एकदम छान आनंद वाटला बघून. अच्छा, कोणाची भूमिका अशी तुम्हाला वाटली, आवडली? नाही, छान, सगळ्यांच्या सगळ्यांची छान छान आहे. आहे. सगळ्यांचं म्हणजे छान आहे. पूर्णपणे हो, कम्प्लीट हो, मूवी आहे, वर्षाची सुरुवात. चांगली राहिली. छान Movie छान होती. छान होता. प्रश्न डायरेक्शन चांगलं होतं. अच्छा, चांगलंच होतं, प्रश्नच नाही. आणि कोणाची आणि भूमिका, हं? कोणाची भूमिका आवडली तुम्हाला? भूमिका सगळ्यात चांगली होती. सगळ्यांची गीतांजली चांगली. हो, सगळ्यांची गीतांजली छान कुलकर्णी. म्हणजे असं नावडसारखे कोणाचेच म्हणजे चांगले पूर्णपणे फॅमिली मूवी आहे. हो, फॅमिली मूवी आहे. चांगलं आहे. थोडस विनोद पण आहे. अच्छा, हा. कॉमेडी पण आहे. हा, सगळ्यांची कामं प्रशांत दामले सरांचं तर आहेच, प्रश्नच नाही. गीतांजली मॅडमने पण छान केलं. ओके. आणखी आपला हा रावराणे त्याचं पण छान होतं. मनमीत. हा, मनमीत प्रेम. हा, ओके, ओके. मनमीतचं त्याचंही काम छान काय होतं. अनुभव? वेगळ्या धर्तीवर होता. वेगळा हे बाकीची तर गाणी हे ते सगळं आम्ही नेहमीच बघतो. हा थोडासा वेगळ्या ह्याच्यावर. कसं वाटला काकी मूवी? मूवी एकदम मस्त आहे, एंटरटेन आहे अच्छा, आणि त्यांनी आपल्याला म्हणजे दाखवून दिलेलं आहे अच्छा, की आता सगळंच हे झालेलं आहे. म्हणजे असं विचार करण्यासारखं आहे, पण ह्याच्यामध्ये हसून एवढं म्हणजे त्यांनी एंटरटेन केलेलं आहे ना अच्छा. पिक्चर मध्ये. आणि सगळ्यांची कामं एकदम बेस्ट आहेत आणि मेन मधुगंधा कुलकर्णींनी जे काय डायरेक्ट केलेलं आहे हा, बेस्ट आहे. तुम्हाला आवडलं एकदम म्हणजे या मूवीला अवॉर्ड मिळणार? येस, मिळणार. आणि मिळालं पाहिजे. पूर्ण फॅमिली मूवी आहे हा. येस, त्याच्यामध्ये काही म्हणजे असं हे नाही आहे. सगळ्यांनी मिळून एकत्र बसून बघू शकतो. अच्छा, म्हणजे वल्गर असं काही काही नाही. नाहीये, काही नाही. एकही स्टोरी शब्द वगैरे नाही. आहे मूवीला छान प्रकारे, मस्त आहे. आणि कॉमेडी तर आहेच. कॉमेडी आणि ज्यांनी कोणी ऍक्टिंग केलेलं आहे मेन म्हणजे प्रशांत दामले सर. येस, सरांनी तर एवढं काय बेस्ट केलेलं आहे ना प्रश्नच नाही. आणि सगळे कलाकार Yes, नुसतं सगळे. तेच असं नाही, हा, सगळ्या सगळ्यांची कलाकारांनी- मेहनत आहे. सगळ्यांची मेहनत आहे. सगळ्यांनी मस्तच केलेलं आहे, प्रश्नच नाही. ओके, ओके. नंबर 1 आहे. नंबर 1 आहे. तुम्ही Yes, yes, ऑडियन्सला काय सांगाल महाराष्ट्राच्या बघण्यासाठी? नाही, मी तर त्यांना सांगते की तुम्ही कंपल्सरी बघा हा पिक्चर हा. आणि सगळ्यांना घेऊन बघा. फॅमिली मध्ये सगळ्यांना एकत्र जाऊन बघा. ओके, हा, त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही वाटणार नाही आणि तुमचं हसून Enjoy. हसून पोट दिसेल, पोट दुखेल. आणि त्यासाठी तुम्ही बघाच. नक्की. बस. स्वतंत्रते भगवते त्वामहं यशोयुतं वंदे. द आलं. त्याच्यावर आलं मी बोल. ए द आलं, द ನಿಜವಾದ ಹಿಟ್ಲರ ಮುಸಾ ಮಾಡಬೇಡಿ, ಇದು ಜರ್ಮನಿಲ್ಲ, ಇದು ಕನ್ನಡ. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत प्रणव रावराणे सर आणि गणेश मयेकर सर. हे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीमध्ये 2 महत्वाचे कॅरेक्टर प्ले करत आहेत. सर, या मूवी बद्दल काय सांगाल तुम्ही आणि तुमच्या कॅरेक्टर बद्दल? सिनियर फर्स्ट. सिनियर फर्स्ट. अरे, गणेश म्हणजे सर, तुम्ही सांगा. खरं तर माझ्यासाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचं 22 वर्षापूर्वी नाटक आलं होतं. त्या नाटकात पण मी काम करत होतो आणि आता 22 वर्षानंतर एक सर्कल पूर्ण झालं की मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. Yes. आणि ज्याचे दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी, सर. त्यांनी ते नाटक आणि चित्रपट लिहिलेले आहेत. Yes. आम्ही त्यावेळेला 550 प्रयोग त्याचे केले होते आणि हाऊसफुल शो होते. त्यामध्ये मी एक महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे भैरवचं कॅरेक्टर करते. भैरव. हवालदार भैरव, जो इंग्रजांच्या पोलीस चौकीमध्ये नोकरीला आहे. अच्छा, आणि खूप धमाल विनोदी नाटक आहे. म्हणजे मला असं वाटतं की ह्या नवीन वर्षाची सुरुवात सगळ्यांची खळखळून हसून व्हावी असं मला वाटतं आणि ही एक चांगली सुरुवात आहे प्रेक्षकांसाठी असं मी म्हणेन. ओके. सर, आता परेश मोकाशी सरांबरोबर तुम्ही बोलताय 22 वर्षापासून तुम्ही काम करताय. हो त्यांनी असे मोठमोठे सिनेमे दिलेले आहेत. हो हरिश्चंद्राची फॅक्टरी हो हो, म्हणजे त्यांच्या त्यांचे जे महत्वाचे 3 चित्रपट आहेत, हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल, एलिझाबेथ. वाळवी असेल, एलिझाबेथ, त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे.
त्याच्यामध्ये असं वेगळेपणा काय बाकीच्या कॅरेक्टर म्हणजे जे डायरेक्टर आहेत त्यांच्यापैकी हे असे स्टँड आउट का वाटतात असे? काय माहितीये की कारण हे परेश मोकाशी ना ही खूप वेगळा विचार करतात. म्हणजे जे जनरली जे आपण चित्रपट पाहतो सामाजिक असतील कौटुंबिक असतील तर त्याच्यापेक्षा काहीतरी आपल्याला वेगळं करता येतंय काय, काही वेगळा विचार लोकांपर्यंत देता येतोय काय याचा ते नेहमी विचार करतात. आणि त्यामुळे ना आपल्याला जे प्रेक्षक म्हणून जाणवते अरे काहीतरी आपण वेगळं बघतोय. म्हणजे जे माणसांना टच होतं, टच जवळचं होतं, रिलेट. ओके ओके सर, तुम्ही काय सांगाल या मूवी बद्दल? मी पहिल्यांदाच मयसभा, मधुगंधाताई, परेश मोकाशी, विवेक फिल्म्स यांच्यावर काम करतोय. मला असं वाटतं की मी अनेक सिनेमे केले त्यावेळेला आम्हाला उत्सुकता असते की प्रेक्षक कशा पद्धतीनं ते रिसीव्ह करतील किंवा प्रेक्षक कसे येतील. बरोबर. पण हा मला अतिशय सांगायला अभिमान वाटतोय की हा अतिशय वेगळा सिनेमा ह्या करता सुद्धा आहे की प्रेक्षक ह्या सिनेमाचं उत्सुकतेनं वाट पाहत असतात की परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांचा सिनेमा कधी येणार आणि आम्ही कधी तो बघायला जाणार. जनरली प्रेक्षकांसाठी सिनेमा जो केला जातो या सिनेमाचे प्रेक्षक वाट पाहत असतात. तर याचं मुख्य कारण असं आहे की आमचे जे मेकर्स आहेत मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी फारच वेगळ्या लेवलचा आहे आणि इतका अप्रतिम सिनेमा. यातलं ह्युमर तुम्ही बघाल तर मला ना या ह्युमर बद्दल एक आवर्जून गोष्ट सगळ्या प्रेक्षकांना शेअर करावीशी वाटते. ती म्हणजे ना हल्ली ना स्वच्छ विनोद मिळत नाही आपल्याला. बिलो द बेल्ट कॉमेडी ह्याच्यामध्ये नाहीये, कुठेच नाही, एकही नाही. याच्यामध्ये तुम्ही कुटुंबाला, तुमच्या मुलांना घेऊन जाऊन तिकडे तुम्ही हा सिनेमा पाहू शकता असा हा सिनेमा आहे. सो मला असं वाटतं बऱ्याच काळानंतर अशी एक कॉमेडी आलेली आहे जी संपूर्ण कुटुंबाला घेऊन जाऊन आपण पाहू शकतो. आणि याचं एक दुसरं उदाहरण सांगायचं झालं म्हणजे म्हणूनच प्रेक्षक सुद्धा वाट पाहत असतात आणि इतर अनेक लोक. आजचा सुद्धा आमचा जो शो आहे तो ऑलरेडी हाऊसफुल झालेला आहे, एका संस्थेने घेतलेला आहे. सो मला असं वाटतं ना की अशी सुद्धा महाराष्ट्रातली लोक आहेत, हे प्रेक्षकांना माहितीच नसतं. प्रेक्षकांना असं वाटत असतं की किंवा आपल्या कलाकारांना सुद्धा आजपर्यंत असं वाटत असतं की आपण खूप प्रमोशन केलं की मग सिनेमा आणि मग लोक येतात तिकडे. पण हे जे आहे ना हे सगळं मी म्हटलं प्रेक्षक वाट पाहत असतात ती ही पद्धत आहे. सो म्हणून मला असं वाटतं हा सिनेमा, या सिनेमात काम करण्याचं वेगळेपण काय आहे, हा अनुभव काय आहे. काम करणं हा तर वेगळा अनुभव होताच, कारण आम्ही या सिनेमाची 15 दिवस तालीम केली होती, महिनाभर तालीम केली होती. नाटकासारखी तालीम. हा. सो सिनेमाची तालीम होत नाही, सिनेमाचे टेक होतात. पण तालीम करून सुद्धा आम्ही टेक सुद्धा केली आहेत. असं नाहीये की तालीम केली म्हणून एकच टेक झाला ओके झाला, तसं नाही. प्रेक्षक त्यांचं म्हणणं काय होतं, प्रेक्षकांना मजा आली पाहिजे हा पाहताना. आणि म्हणूनच आज तुम्ही हा जो अनुभव पाहतात, बरोबर, आज सगळीकडे ऑलमोस्ट थिएटर्स मध्ये सॅटर्डे संडे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे शोज हाऊसफुल आहेत. याचं कारण काय, कारण त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत. सो मला असं वाटतं की अजूनही ज्यांनी पाहिला नसेल हा सिनेमा त्यांनी कृपा करून थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा पहा. कारण काय ना, एवढा स्वच्छ विनोद, बिलो द बेल्ट नसलेली कॉमेडी अशी आपल्याला फार कमी वेळा पाहायला मिळते, किंवा एखाद्याला हेणवणारी कॉमेडी अशी याच्यात नाही. याच्यामध्ये अर्कचित्र आहेत, कार्टून सारखी दिसणारी पात्र आहेत याच्यामधली, तर त्याच्यामुळे लहान मुलांना ती विशेष आवडत आहे. सो त्याच्यामुळे त्यांनाही दाखवण्यासाठी एक उत्तम सिनेमा बघायचा असेल तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा ऑप्शन आहे असं मला निश्चितपणानं वाटतं. आणि सर तुमचं कॅरेक्टर एक जरा असं विनोदीच वाटते, एवढं मूव्स तुम्हाला दिलेले आहेत. काय कॅरेक्टर आहे ते? मी असं म्हणेन की अतिशय सामान्य पात्र आहे माझं. काय होतं ना, आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात की ज्यांना ना काहीतरी मोठं कार्य हाती घ्यायचं असतं. म्हणजे त्याला जर सांगितलं ना की अरे तू ना येणाऱ्या लोकांना आतमध्ये घेऊन यायचं, तर त्याला असं वाटतं की हे छोटं काम आहे, नुसतं आतमध्ये आणायचं हे काय काम आहे, मला काहीतरी मोठं काम द्या. बरोबर आहे की नाही? मग त्याला एखादं आपण मोठं आणि महत्वाचं काम दिलं की बाबा एक काम कर, इव्हेंट मध्ये आहे ना सगळ्यांचं म्हणजे जे जेवणाचं सगळी व्यवस्था असेल ती सगळी तू बघायची. हा हे साला काहीतरी मोठं आहे, ओके ओके. मग नंतर त्याच्या लक्षात असं आलं की अरे हे करत असताना सुद्धा लोकांबद्दल बोललं गेलं पाहिजे, बरोबर आहे, त्यांचा स्वागत केलं पाहिजे, बरोबर, त्यांना जे मंचावरती येतील त्यांचं. तर तो ना ती जबाबदारी पण हातात घेतो. आणि मग काय होतं, दोन्ही महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी एकाच वेळी खांद्यावर घेतल्या की धड तो तीही जबाबदारी नीट करत नाही आणि हीही जबाबदारी नीट करत नाही. सो मला असं वाटतं ना, अशी खूप लोक आपल्याकडे असतात
तेच पात्र माझं यातलं आहे. त्यांनी 2 जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत आणि ज्या अतिशय महत्वाच्या आहेत. आणि मग त्यातली एकही जबाबदारी त्याला पूर्ण करता येते का नाही येते, का तो कशा पद्धतीने ती पूर्ण करतोय, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला हे बघा हा दरवाजा उघडायचा आहे आणि आतमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा आहे. आणि सर शेवटचा क्वेश्चन, यामध्ये प्रशांत दामले सर आहेत, त्यांच्यावर काय सांगाल तुम्ही? दामले सरांबद्दल काय म्हणजे मला असं वाटतं की खूप मोठे कलाकार आहेत ते आणि त्यांच्याकडनं आम्ही अनेक गोष्टी शिकलो या सिनेमाच्या माध्यमातून. म्हणजे आम्ही सिनेमे केल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की अरे आता आपण बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात, आत्मसात केल्यात, परंतु 13,000 प्रयोग केल्यानंतर सुद्धा आपण विद्यार्थी कसं राहायचं हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. लहान सहान गोष्टी कशा शोधायच्या, आपलं पात्र कसं मोठं करत घेऊन जायचं, हे सगळं आम्ही या सरांकडनं शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे आमच्याकडे 2 युनिव्हर्सिटीज होत्या, एक प्रशांत दामले युनिव्हर्सिटी आणि दुसरी परेश मोकाशी युनिव्हर्सिटी. सो ह्या वेळेला काय झालं ना की जनरली लोक एकाच युनिव्हर्सिटीतनं कोर्स करून बाहेर निघतात, आम्ही या वेळेला 2 स्पेशल सर्टिफिकेट्स घेऊन बाहेर निघालेलो आहोत. सगळे विद्यार्थी पास होणार आहेत. तर सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मूवीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो बघू शकता प्रेक्षकांचा किती चांगला प्रतिसाद आहे मूवीला. परेश मोकाशी सर आणि मधुगंधा कुलकर्णी ही एक अवॉर्ड विनिंग जोडी आहे. तर हा एक सिनेमा आहे, हा कम्प्लीट फॅमिली सिनेमा आहे. लवकरात लवकर येऊन तुम्ही थिएटरमध्ये बघा आणि असेच मूवीचे रिव्ह्यू बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.